बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक गणपत जाधव लिखित कथा गुत्ताडा. सकाळचं कोवळं ऊन आता तरुण झालं होतं. उघड्या अंगावर चपापून पोळत होतं. चालता चालता येताळा थांबला. सकाळपासून ओढाताण झाली होती. आता ही तंगडी तोड. गावातल्या प्रत्येक रोजगाऱ्याची हीच कथा. नुसतं काळं पाणी पिऊन येताळा इतक्या लांब शिंद्याच्या वस्तीपत्र आला होता. अबोल झालेला येताळा नुसताच उभा राहिला. घुम्यागत घराचं आडपाकाडं फिरलं होतं. वर्षाच्या वर झालं पण ठसठस कमी होत नव्हती. उलट दिवस सरतील तशी वाढत होती. पिकणाऱ्या बेंडागत, चरख्यात पिळणाऱ्या उसागत पिळून निघत होता येताळा. कुणाच्या नजरेला नजर द्यावी वाटत नव्हती. पुढची नजर हिंस्र वाटायची. लांडग्यागत सगळ्या गावात बोभाटा झाला. लोकांनी इतभर लाकडाच्या हातभर ढलप्या काढल्या. माणूस चेहऱ्यावर आव आणून ऐकून घेतं, बाहेर जाऊन रळी करतं. चालता चालता समोर नजर गेली. शिंद्याची वस्ती दिसत होती. झालं, आलं जवळ म्हणत येताळा परत चालू लागला. पण डोक्यात तेच, जयाने सार कबूल केलंय. रडून भाकून माफी मागितली. पण आपली पुरुषाची जात 4 माणसात बसा उठायचं असतंय. तसं तर आपल्याला तरी कुठं जमतंय तिच्याशिवाय. ती गेल्यापासून आपण मुर्दा होऊन जगतोय. इकडं समाज तिकडं जया. हे गावच सोडावं, लांब जावं. जिथं आपल्याला कोणी वळखत नाही तिथं जावं. चालणारा येताळा विचारात जास्तच गुरपडत चालला. जाळ्यात एरबाडलेल्या माशागत. काय रे, काय झालं? अचानक आलेल्या आवाजानं येताळा दचकला. समोर शिंदे होता. एकटक येताळाकडेच बघत होता. त्याला बघून येताळा मनाशीच खजील झाला. आपण वेड्यासारखा हातवार करतो की काय असं त्याला वाटू लागलं. शिंद्याकडं बघून नुसता हसला. शिंद्यानं येताळाच्या खांद्यावर हात ठेवला आणि बोलला, माणसासनी धडक तुका काय रे येताळा? नाही नाही, कसं मगापासनं बघतोय खुळ्यागत करतोय असं नी. शिंद्याच्या बोलण्यानं आपण काहीतरी वेगळं केलंय याची त्याला जाणीव झाली. तो नुसताच शिंद्याच्या तोंडाकडे बघू लागला. येताळा, माणसं बघितलीस काय? हा, सबवार बघत येताळा बोलला. अरे ह्यांच्या रोजगारा एवढी तर तूर निघेल काय रे? माणसं लागत्या ती 3 आणि आल्या ती 8. कसं करावं सांग गड्या? शिंद्याचं बोलणं येताळाच्या लक्षात आलं. आणखी माणसं कामाला लावायची शिंद्याची इच्छा नव्हती. येताळानं शिंद्याच्या तोंडाकडं बघितलं. वावरातल्या रोजगाऱ्याकडं पाहिलं. च्या माईला उत्ताडा आला इथं. जरा इसकाटून गेलं तर नाही होय साऱ्यांची पोटं भरायची. शिंदे म्हणाला तसा येताळा मनातल्या मनात चरपडला. त्यानं वर बघितलं. शिंदे शेजारीच उभा होता. येताळाला काय बोलावं ते सुचेना. ह्यो बाबा कामाला थांब म्हणतोय का जा म्हणतोय काहीच कळेना. अण्णा, कसं करू म्हणता? बघ बाबा तूच आणि ठरवू. येताळानं पुढचा प्रश्न केला नाही. आता इथं थांबण्यात अर्थ नव्हता. दुसरीकडे रोजगार बघितला असता तर बरं झालं असतं असं त्याला वाटू लागलं. अण्णा, पाणी देता का थोडकं? अरे असं का उसण्यावानी बोलतो यास? दुष्काळ सरला की आता. येताळा बळच हसला. शिंद्यानं दिला पाण्याचा तांब्या नरड्यात ओतला. खरं तर हा आठवडा भरायला हवा होता. दुष्काळात देणं पाणी झालं. मागणाऱ्याच्या तोंडात नोट कोंबाय पाहिजे तरच ती बंद होती. त्यात त्यो माणिक शेठ घोड्याच्या पोटचा. 3च दिवस भरले. आजचा खाडा.
काम हाय असं कळल्यावर गावातलं माणूस पायाला भिंगरी बांधून पळतंय. त्यांना तर काय म्हणावं. गेल्या साली दुष्काळानं भाजून निघाली माणसं, कर्जबाजारी झाली, ढग आलं तसं निघून गेलं पाणी न पडता. रोजगाराच्या पोटात बिब्ब घालायची पाळी आली. ज्या शेतकऱ्यानं बेगमी करून ठेवली त्याचं बरं होतं, पण रोजगारानं दिवस काढावं कसं. कुणी कुणी पोट हातावर घेऊन परागंदा झालं, लांब सांगली कोल्हापुराकडे गेलं. काही जण गावातच राहिलं कशी तरी आतडी खरकटी करीत. जनावरांच्या मालकाने जनावरं बाजारात आणली, काहींनी सोडून दिली, कपाळावर टिळा लावून. रोजगारी इंगीला आला, शेतकऱ्याच्या दारात उभा राहिला. कुणीही पसा पायली दिली तर कुणी रिकाम्या हाती माघारी पाठवलं. येताळ्याच्या आयुष्यात दुष्काळ पडला. ढगफुटी झाली तरी तो दुष्काळ हटला नाही. येताळाची बायको जया, तिच्यावर त्याचा भारी जीव. जया दिसायला काळी जावळी पण देखणी, अंगानं गच्च भरलेली. हुरड्यातल्या मक्काच्या कणसागत दोघांचा संसार. त्या संसारात छोटी मीरा, गोडशी, बापाशिवाय न राहणारी, पण जयानं जळत्या आरात उडी मारली. ती तिच्यापेक्षा दुप्पट वयाच्या हनम्या मान्याबरोबर पळून गेली. ती गेली आणि येताळाच्या डोळ्याला धारा लागल्या. अन्नावरची वासनाच उडाली. तिच्यासोबत छोटी मीरा पण होती. येताळा जयाला शोधू लागला, पायाला भिंगरी बांधल्या गत शोधू लागला. सासरूवाडला गेला, मेवना अंगावरच आला. तूच माझ्या बहिणीला मारलं म्हणाला. आय मायवरनं शिव्या दिल्या. येताळाचं हृदय फुटायची पाळी आली आणि यानं गच्चुरं धरलं. 2-4 वेळा थोबाडलं, पोलिसात नेलं. पोलिसांनी नाही नाही ते प्रश्न विचारलं. बिन लाजल्यासारखं येताळा आतून बाहेरून होरपळून निघत होता. पोलिसांनी स्टेशनात बसून घेतलं. अंगावर माराचे वळ उठले होते. जया आणि मीरा सापडत नव्हत्या. येताळाला तर मरण बरं वाटू लागलं. इकडं गावभर बोबाटा झाला होता. बसता उठता माणसांचा तोच विषय. येताळाचा चुलता पोलीस स्टेशनात आला. येताळाला सोडवून घरी नेला. कोणाच्या नजरेला नजर द्यायची त्याची हिंमत होत नव्हती. एक दिवस जया दारातच उभी. सकाळची वेळ. ती आल्याचं कळतात सगळं गाव उलटलं. येताळाच्या दारात ही गर्दी, माणूस मेल्या गत. येताळा वट्ट्यावरच बसलेला. तिला बघून काय करावं हे त्याला सुचतच नव्हतं. अंग दगडासारखं जड झालं होतं आणि डोकं बधीर. तो नुसताच खुळ्यागत बसून होता आणि जया अपराध्यागत खिळग्याला चिकटून उभी राहिलेली. त्यानं हळूच नजर वर उचलली. गर्दीत फिरू लागली. गर्दीतल्या नजरा त्याला टोचू लागल्या. चिमुरडी मीरा आली, पाठीवर पडून गळ्यात हात टाकले. तिच्या स्पर्शानं येताळा आतून ढळून निघाला. तो आतल्या आत गदगदू लागला. डोळ्यातून टपाटपा पाणी गळत होतं. त्यानं खाली मान घातली. एवढी गर्दी बघून जयाही बावरली. घरातून निघून जाताना इतका इदूस होईल असं तिला वाटलं नव्हतं. ती उठली. येताळाचं पाय धरून रडूच लागली. आक बंद जमा झालेलं गाव सारं बघत होतं. क्षणभर येताळा रडायचा थांबला. काय करावं, माफ करावं का हाकलून द्यावं, मनात नुसता गुत्ताडा होत होता. पाठीवरच्या मीराला बाजूला सारून तो उठला. हातानं पायानं जयाला हाणू लागला. तो वेडाच झाला होता. वेड्यागत तिला लाताडत होता. तोंडानं शिव्या देत होता. येताळाचा चुलत भाऊ आला. येताळाच्या कमरला मिट्टी मारली. आणखी दोघं पुढं आली. येताळाला खाली बसविला. जया तशीच पडली अस्ताव्यस्त. 4-2 बाया पुढं झाल्या. तिला उठवलं. जया कुणाच्या नजरेला नजर देत नव्हती. येताळाचा चुलत भाऊ म्हणाला, येताळा, झालं ते वाईट झालं. जनावराला चांगलं दावं लावायला पाहिजे, पण तुझं दावच कुचकं निघालं. मारून हाणून येणार नाही. चुकलं जनावर आपण हुडकून आणून दावणीला बांधतोच की. चुलत भाऊ समजावणीच्या सुरात बोलत होता. इतका वेळ हुंदकणारा येताळा जरा शांत झाला.
भाऊ, मला हिला नांदवायचीच नाही. सारी गर्दी कानात जीव आणून ऐकत होती आणि डोळं फाडून बघत होती. सुबराव म्हातारा पुढे झाला आणि म्हणाला, येताळ्या, एकतर पोरीला माफ कर, नाहीतर तिला तिच्या आईबाच्या घरी सुखी राहून दे. तुझं दुसरं लगीन कर, पण पण तिला हाणू मारू नकस. आमन धपक्या ठोका लागला आणि मेली तर बसशील तुरुंगात. गर्दीतून वेगवेगळे सल्ले येत होते. जया गुन्हेगारासारखी खाली मान घालून बसली होती. इतका वेळ उभा राहून ताटलेल्या बाया तोंडाला पदराचा बोळा लावून जयाजवळ बसू लागल्या. बराच वेळ कोणी काहीच बोललं नाही. अरे कसं करू दे, एकाही जत्रा घेऊन बसतू दारात. येताळाचा चुलत भाऊ, भाऊ तिला जायला सांग कुठं बी. येताळा बोलला आणि जया आरपार हादरून गेली. आता काय करावं, कुठं जावं, कुठनं बुद्धी सुचली असं तिला वाटू लागलं. सुबरावनं गर्दीकडं बघितलं आणि हात करून ओरडला, अरे जावा की आपापल्या घरी. काम धंद्याचं खाडं करता का काय? हे दुसऱ्याच्या आबरूचं खोबरं याचायसाठी. त्याच्या राकट आवाजानं सारी गर्दी हल्ली, पण काही जण तिथंच लिंबाच्या झाडाला रेलून उभा राहिला. म्हाताऱ्यानं जयाकडे बघितलं आणि म्हणाला, पोरी, तू करून आहे ते केलीच आहे. तुझा नवरा तुला घरात घ्यायचं नाही म्हणतोय, तूच सांग काय ते. म्हणजे मी शान खाल्लं मी, पण मी पाय धरून माफी मागते. मला इथंच राहू द्या. तिच्या या वाक्यानं येताळा भलताच चवताळा आणि तिला मारण्यासाठी उठू लागला, पण एक दोघांनी त्याला जाम धरला. सुबराव म्हणाला, पोरी, तू काही दिवस आईबाकडं काढ, पावसाळा समजून. पाऊस काळ संपला की जमीन हडकल आणि तो येईल तुझ्याकडं. होय. ज्या काहीही बोलली नाही. ती उठली, एक वार गर्दीवरनं नजर फिरवली आणि चालायला लागली. तिच्या मागं चिमुरडी पळायला लागली. येताळनं तिचा हात धरला, पण तिनं अंग टाकलं. गडाबडा लोळायला लागली. तिच्या कांतानं येताळा गलबलला. हात ढिला केला. पोरगी पळाली. आईच्या बोटाला धरून चालू लागली. येताळा भान गेल्यागत बघत उभा होता तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडं. सुबरावनं राहिलेली गर्दी हाकलून लावली. आता येताळा एकटाच राहिला. त्याचं एक मन म्हणत होतं, तिनं माफी मागितली, आपण माफ करायला हवं होतं. भोवतालची गर्दी काय म्हणाली असती, तशी ती गर्दी बडबडतच असती. कोणी हनम्याला शिव्या घालीत होतं, तर कोणी येताळाला शिव्या घालीत होतं, बायको सांभाळायला नाही आली म्हणून. समाज आणि बायको गुत्ताडा वाढतच होता. एके दिवशी आपण या गुत्ताड्यात गुंतून मरून जाणार असं येताळाला वाटू लागलं. कुठून तरी माणसांचा कालवा कानावर आला आणि येताळानं वर पाहिलं. तो शिंद्याच्या वस्तीवरच उभा होता. उभ्या उभ्या त्यानं आठवणीचं वर्ष पालतं घातलं. आपल्याला खरंच वेळ लागायला लागले असं त्याला वाटायला लागलं. पाणी पिऊन कितीतरी वेळ झाला आपण इथंच. त्याचा मेंदू विचार करून करून दुखायला लागला. त्यानं दोन्ही हातानं डोकं गच्च दाबून धरलं, तरी मन आवरायला तयारच नव्हतं. गेल्या साली रानं माळं बोडकी झाली. नवरा मेलेल्या बाईच्या कपाळागत. जया गेली, पण पोट. सुरुवातीला शेजारा पाजाऱ्यांनी भाकऱ्या करून दिल्या, पण भाकरीपेक्षा त्यांची हळहळ येताळाला जाळत होती. म्हणून त्यानं हातानंच भाकऱ्या बडवायला सुरुवात केली. वेड्या वाकड्या. पण दुष्काळात एकट्या जीवापुरतंही घरात नव्हतं. उसणं पासणं करायला कुणाच्या दारात जायची इच्छाच नव्हती. जीवाला इसवाट म्हणून सोयऱ्याच्या दारात जायचं तर जयाचा विषय आगीत पडल्यागत व्हायचं. त्यानं कुठं जाणं येणंच बंद केलं. काही दिवसांनी हनम्या गावात आला. काहीच न केल्यासारखा छाती काढून गावातनं फिरू लागला. येताळाच्या जीवाचा जाळ होत होता. एकदा येताळानं त्याला अडवलं. म्हणाला, गरीबाचा संसार बुडून काय पावलं रे हे? हनम्या थोडा गडबडला, पण सावरत धाडसानं बोलला, गड्या, बाईला सांभाळा येत नसेल तर करावी कशाला रे?
भुक्यातल्या जीवाला घासभर खाऊ घातलं. हनम्याच्या बोलण्यावर येताळा निरुत्तर झाला. हनम्याला जोड्यानं हाणावं असं वाटलं, पण तेवढं बळ येताळाच्यात नव्हतं. हनम्याची भावकी दांडगी होती आणि भांडकुदळ म्हणून गावात प्रसिद्ध होती. येताळा अबोल होऊन आतले आत जळत राहिला. हात लईच आकडलं तेव्हा तो माणिक शेठकडे गेला. या दुष्काळानं माणक्याचा माणिक शेठ केला होता. गोरगरीब अडले की याच्याकडे येत, व्याजानं पैसे घेत, शेठ शेठ म्हणून. कुठंच इलाज चालना तेव्हा येताळा त्याच्याकडे गेला. कधी न येणाऱ्या येताळाला बघून माणिक शेठ त्याच्याकडे बघितच राहिला. सकाळच्या उन्हात तो बसला होता. त्याच्या शेजारी भीमनगरमधला संग्राम बसलेला. येताळा जवळ आल्यावर माणिकनं आपलं अस्ताव्यस्त पसरलं पाय आकडून घेतलं. गंमत करायची म्हणून तो येताळाला म्हणाला, येताळ देव, काय काढलं गरीबाकडं? शेठ, गरीबाची मस्करी करता होय. येताळाचं बोलणं ऐकून माणिक शेठ खळखळून हसला. माणिकला माहिती होतं या दिवसाला त्याच्याकडे माणसं कशासाठी येतात. तरीसुद्धा त्यानं येताळाला विचारलं, येताळा, काय येणं केलं? माझी नड भागवा शेठ. असं होई, मला वाटलं दुसरंच काम हाय. नडी बिगार माणूस फिरकतंय का कुणाकडं, तूच सांग येताळा. होय की, म्हणत येताळाला चार हसला. तसं माणिक शेठनं आपलं बोलणं पुढं ढकललं. माणसाची जातच हरामी. नड असली की हागणाऱ्या माणसाचं पाय धरल आणि नड नसली तर तुडवून जाईल माणसाला, पण वळख दाखवणार नाही. असू दे, तुला किती पाहिजे ते सांग. 2000. एवढं? सासरवाडीला निघायचा बेत आहे काय? तोच जीव जाळणारा विषय संग्रामनं काढला. नाही, चूल बंद पडली, पोटाला पाहिजे. येताळा, ह्या जगाच्या नादी लागून इदूस का करतूस? बायकोआन, बायकोआन. बट्टा लागला म्हणून काय झालं? चंद्राला पण बट्टा आहेच की, पर हात जोडत्यात न माणसं त्याला. माणिक शेठ समजावणीच्या सुरात सांगत होता, पण येताळचं काळी टरटर फाटत होतं जुन्या सदऱ्यागत. माणिकनं आता फक्त पैसं द्यावं असं त्याला वाटत होतं. शेठ, पैशाची नड करताय ना मग? माणिक शेठनं नोटांचं बंडल काढलं. त्यातनं 100च्या नोटा वेगळ्या काढताना तो बोलला, येताळा, घेताना माणूस खुशीनं घेतय आणि देताना दुःखात पडतंय. तोंड वाकडं करून फाटं फोडतंय. म्या नाही तसं करणार, विश्वास ठेवा माझ्यावर. तुझं नवर जगाचं सांग तू. तुला माहीतच असेल 10 रुपयाचा दर आहे आपला. शेठनं दिलेल्या नोटा येताळानं खिशात घातल्या. आता इथं थांबण्यात अर्थच नव्हता. थांबलं तर ही लोक विषय वाढवत्याल म्हणून तो निघाला. हातात पैसा आला. त्याला वाटलं प्यावी दारू, मन भरूच तर. टेन्शन आलेली माणसं पित्यात नव्ह. येताळानंही एकदा घेतली होती पाटला संग, पण त्यावर त्यानं दारूकडं बघितलं बी नव्हतं. आपल्या मनात असा हा विचार का आला याचं त्याला वाईट वाटलं. पण मन काय कोणाच्या बांधल्यात हाय वई? पळतं कसं बी माळावरच्या जनावरागत. ह्या पैशात दुष्काळ घालवायला हवा म्हणून त्यानं पैसे खिशात घातलं. पोरीची त्याला आठवण येत होती. वाटत होतं पोरीकडं जावं, तिला बघावं. पण हनम्या तसा बोलल्यापासून जयाच्या आठवणीनंही तो ज्वालामुखीसारखा धुमसत होता. तशातच एके दिवशी आई माईवरनं शिव्या देणारा, विनाकारण थोबाडणारा मेहुणा जयाला घेऊन दारात आला. माझ्या बहिणीला माफ करा, पाय धरतो म्हणायला लागला. पण येताळाच्या मनात आठवणीचा अंगार फुलायला लागला होता. तसं त्यानं मेहुण्याचा परोस केला आणि दानकन जमिनीवर आदळला. तू आणि तुझी बहीण मसनात जा म्हणून शिव्या देऊ लागला. एवढ्यात त्याच्या लक्षात आलं पोरगी भेदरल्या चेहऱ्यानं उभी आहे. त्यानं राग आवरता घेतला आणि मीराला जवळ वडलं. पण पोरीनं त्याचा हात सोडवला, लांब सरली आणि अनोळख्यासारखं त्याच्याकडे बघत उभी राहिली.
मेहुणा गयावया करीत होता, पण येताना त्याच्या खानदानीचा उकरडा करून त्याला हाकलून लावला. इलाजच खुटल्यावर मेहुणा आपल्या बहिणीला घेऊन निघाला. जयाने एकदा मागं वळून बघितलं. येताळाच्या डोळ्यात जाळ दिसत होता, पण तिनं धाडस केलं. येताळाच्या नजरेला नजर दिली आणि बोलली ती, तुमची पोरगी ठेवून घ्या, म्या परत तुम्हाला तोंड दाखवायला कधीच येणार नाही. जयाचा आवाज आर्द्र झाला होता, पावसाळ्यातल्या हवेसारखा. पण येताळा तिच्या अंगावर धावला. जया निघून गेली आणि त्याचं मन जमिनीवर टेकू लागलं. त्याच्या मनात उगाचच उदासी भरली. जया नसली की आपल्याला वेड लागतं, पण ती समोर आल्यावर अंगात खवीस शिरतो. येताळा कितीतरी वेळ डोळ्यातून पाणी गाळीत होता. आत्ताही शिंद्याच्या वस्तीवर तो डोळ्यातनं पाणी गाळू लागला. उन्हाचा धगाटा सरला. मृगादीच्या रोहिण्या पडल्या. बरं वाटलं. पावसाला सुरुवात झाली. माणसांनी बैलं जुपली. वावरात मेहनत करायला सुरुवात केली. रोजगाऱ्यांचा जीव भांड्यात पडला. आता काम करून 4 पैसे मिळवावं, उपाशी मेलेल्या पोटाला खाऊन उरलेलं देणं द्यावं म्हणून गडी बाया घरी राहिना झाल्या. पिकं आली. तूर काढायला मिठ्या उठल्या. आज येताळा पण शिंद्याच्या वस्तीवर आला होता. कालच गावात गाठ पडल्यावर शिंद्याला त्यानं हटकलं होतं, पण यायला उशीर झाला. त्याच्या अगोदर ढीगभर माणसं वावरात घुसली. आता आल्या पावली तो माघारी फिरला. पायाचं गोळं दुखायला लागलं होतं तरी तो निघाला. पावसाळ्याचं ऊन अंग भाजून काढत होतं. डोळ्यातून घामाच्या धारा ओघळ होऊन गालावरून गळ्यावरून उतरून बनियनला भिजवत होत्या. येताळा जड पावलानं चालू लागला. झप झप जाऊन तरी तो काय करणार होता? घरी कोण आहे? उकिरडा झालेलं घर. उकिरात कुत्रं राहावं तसा तो राहत होता. आता येताळा भुंडीच्या माळावर आला. माळावर सगळीकडे हिरवं गवत उठलं होतं. जनावरं त्याला खुरडत होती. पावसाळ्यात माळ देखना दिसतोय. उन्हाळ्यात काळ्या दगडगोट्यांशिवाय तर काहीच नसतंय. कितीही पाणी पडलं तरी माळावर थांबत नाही. सरळ ओघळ धरून ओढ्यात जाऊन पडतंय. गुराखी पोरांचं माळावर चाललेलं खेळ त्याला लांबूनच दिसत होतं. ऊन चांगलंच पोळत होतं. पायाचे गोळीही दुखायला लागले होते. येताळा बसण्यासाठी म्हणून सावली बघू लागला. तशी या माळावर झाडच नव्हती. खुरट्या बाबळी तेवढ्या दिसत होत्या कुठं कुठं. एक मोठी बाबळ बघून येताळा तिकडं निघाला. त्या बाबळीची सावली फाटक्या वाळकेसारखी. झाडाखाली जनावरांची शेणकुठं, शेरडांच्या लेंड्या पसरल्या होत्या. सावलीत बसलं पाहिजे म्हणून येताळानं पायानं लेंड्या बाजूला सारल्या. बसायपुरती जागा केली. खांद्यावरचा टॉवेल घाम पुसून पुसून ओला झाला होता. कितीही पुसलं तरी अंगातनं पाणी येतच होतं. विहिरीतल्या पाजरासारखं. गुराखी पोरांचा ओरडण्याचा आवाज कानावर येत होता. या आठवड्यात 3च दिवस रोजगार मिळाला. माणिकशेठच्या पैशाला 8-9 महिने झाले. 3,000च्या वर झाला असतील. शेठनं नावही काढलं नाही. पण तो कशाला काढल? त्याच्या व्याजाचं चक्कार बंद आहे होई. बाबळीखाली बसलेला येताळा नजरेत येईल तेवढा माळ निरखीत होता. आतल्या आत हरवलेल्या येताळाला अंगावर जनावर आल्यागत वाटलं, म्हणून तो जागचा हल्ला. पाठीमागून खरंच जनावरांच्या खुराचा आवाज येत होता. त्या पाठोपाठ हाईक हाईक, तुझ्या माईला मरायली काही, असा आवाज आला. येताळानं मान वळवली तर खरपुड्या कालवडी मागं भाना म्हातारा डगर चढत होता. कावरी बावरी झालेली कालवड म्हाताऱ्याची फरफट करीत होती. वासल्या तोंडानं ती सारखी वरडत होती. तिच्या गळ्याला बांधलेल्या दाव्याचं टोक गौऱ्या मसनात चाललेल्या भाना म्हाताऱ्याच्या हातात होतं. कालवड म्हातारला हेलपाटती आहे बघून येताळा उठला, आडवं गेला, दावं धरलं. बावळीच्या खाली वाकलेल्या बारकुशा फट्याला गुतवलं. म्हाताऱ्याला बरं वाटलं. दमलेला म्हातारा जाग्यावर थांबून म्हणाला, धरतीच्या मायला लय जीव खाल्ला सकाळपासनं. म्हाताऱ्या, जनावर आवरत नाही तर येतो कशाला माळावर? बाबा, नाही येऊन पोटात काय बिब्ब घालावं काही?
खळग्यात पडून मोडशील एका दिवशी. आता मात्र येताळाच्या बोलण्याला म्हातारानं कसलाच प्रतिसाद दिला नाही. खरं होतं येताळाचं. साधी शिर्डी पण ऐकणार नव्हती म्हाताराला आता. म्हातारानं छातीचा पिंजरा भरून हवा घेतली. तीच हवा दम धरून बाहेर सोडली. कालवड नुसती नाचत होती जाग्यावर. म्हातारानं तिच्याकडं बघितलं आणि सप्पईला बसला जरा. पायाखाली आलेला काटा लांब फेकून दिला त्यानं. येताळाकडे बघून बोलला, पोरा, एक लेक होता त्यो दारूनं मेला. सून गेली माहेरला, तिथंच राहिली. स्वतःच्या पोटच्या पोरी परक्या घरी नांदायला गेल्या. आम्हा म्हातारीचं पोट कसं भरावं म्हणून फिरतो या कातड्या मागे. जीव जात नाही तवर जगायचं. शेरडं काय झाली? गेल्या साली दुष्काळात खाल्ली पोटाला. म्हणजे? आता म्हणजे अरे बाबा, तुम्हासारख्याला हलवायला हातपाय आहेत. आम्हासारख्यानं काय करावं रे? एकली बाजारात. म्हाताऱ्या, दुष्काळ काय माणसं बघून पडतोय होई? आमासने हातपाय असून काय उपयोग? हातपाय मोडल्यागत खुळपं होऊन पडलं होतं गाव. ते बी खरं आहे म्हणा. म्हाताऱ्या, माझ्या घरात एका वेळी 2 दुष्काळ पडलं बघ. माझ्या जगण्यात काय राया नाही. वरी झालं, जीव गुत्ताडात गावलाय. म्हातारा सरळ मनाचा म्हणून येताळानं बोलून दाखवलं. येताळा, जे गुत्ताडाच करतंय आणि आपण तो सोडवायचा असतो. या त्यात गुत्तायचं नसतंय. मन दमच धरत नाही बघ. जग काय म्हणल? अरे कोणच्या तोंडाचं जग? म्या लई उन्हाळं पावसाळं बघितल्यात. सगळ्याच्या बुडाखाली अंधार असतो. या आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. ही माणसाची सवय आहे बाबा. आपलं आपण एकतीनं वागावं. कसं? भाना म्हाताऱ्याचं बी खरं होतं. 1.5 वर्ष होत आलं. पोटची पोर सोयऱ्याच्या दारात आहे. मेली का जित्ती आहे ते बी बघितलं नाही. गाव रीतीचा गुत्ताडा पाय सोडत नाही. भिंतीवरच्या कोळ्याच्या जाळ्यात सापडल्या किड्यासारखी आपली गत झाली. असं कुठं वर जगायचं? नाहीतर मेलेलंच बरं. मनात उसळलेली विचारांची गर्दी येता हटवीत होता. त्यानं विषय बदलला. फाट्याला बांधलेली कालवड मोठमोठ्यानं हंबरून धिंगाणा घालीत होती. म्हाताऱ्या, कालवडीच्या गळ्यात लोढणा बांध, पळायची नाही. येताळाच्या बोलण्यावर म्हातारा हसला आणि म्हणाला, येड्या, देहीला आग लागल्यावर काय करल लोढणा? म्हणजे? अरे येड्या, जनावर माझावर हाय. तिच्या जीवाला चैन नाही. कासावी झाली या, दुसरं काय? मग न्यायचं पांढऱ्याच्या वस्तीला. यावर मात्र म्हातारा गप्प बसला. येताळा उत्तराच्या आशेनं भाना म्हाताऱ्याकडे बघू लागला. पण भाना म्हातारा बोलला नाही. उत्तर येत नाही म्हणल्यावर येताळाच म्हणाला, म्हाताऱ्या, ध्यान नाही काय माझ्याकडं? नाही नेलं पांढऱ्याच्या वस्तीला. का? पांढऱ्या 200 रुपये मागतोय बैलासाठी. मग इथं कालवानात घालाय त्याला आणावं म्हणलं तर पैसा नाही आणि 200 रुपये कुठनं आणू? म्हातारा ओला झाल्यागत वाटला. उदार राहत नाही काही? पोरा, असल्या दिसात कुणी कुणावर विश्वास धरल? पांढऱ्याला हात जोडलं, विनत्या केल्या, बाबा गाय दारात तळमळतीया, माझ्याच्यानं बघवना, काळीच घातरतय, माझ्यावर उपकार कर एवढा म्हणलं. पांढऱ्यानं ऐकून घेतलं नाही. त्यात रडायला सुरुवात केली त्यानं. भाना आबा, बैल खाली उतरला की कुचुमतोय. भरीसाठी खुराक द्यावं लागतंय. तुला माहीत हाय महागाई कशी पेटली ते? तू म्हणतोय तर असं कर, 100 रुपये दे हातात. होय,
राहिलेलं दे सवडीनं, मी तोंडानं मागणार पण नाही. भाना म्हातारा बोलणं संपून हंबरणाऱ्या कालवडीकडे बघत बसला. त्याच्या डोळ्यात पाणी भरलं. बराच वेळ दोघांपैकी कुणीच काही बोललं नाही. माळावर विटी दांडू खेळणाऱ्या पोरांचा आवाज गडद झाला होता. फाटक्या खिशाचा येताळा वाईट वाटूनही गप्प बसला होता. आता बाबळीच्या सावलीनं चांगली जागा बदललेली होती. म्हाताऱ्या, कितवं यात हाय? तिसरं. वासरू पण घातलं काय पोटात दुष्काळात? पोरा, जगायचं असलं तर उत्तरं बनवावी लागतात. उत्तरं नसली की नालायक जग नापास करतंय. गेल्या येताला खोंड दिलता गाईनं, पण माझ्या कर्मानं नेला. येताळाला वाटलं म्हाताऱ्याचं दुखणं आपल्या दुखण्यासारखं आहे, ठसठसणारं. पण म्हातारा कुणाला दाखवित नाही. हसऱ्या तोंडानं जगत राहतोय. तो म्हाताऱ्याकडे बघू लागला आणि म्हातारा बोलू लागला. सुलतानाच्या पट्टीत गाय चारत होतो. संग पांढऱ्या रंगाचा खोंड. गाय माळावरचं हिरवं गवात दातानं खुरडीत होती. पांढरा पाडा तिच्या भोवत्यानं उड्या मारीत खेळत होता. कुठून तरी पाटलाचा खोंड आला. त्याच्या मागं दुसरा बैल. दोन्ही बैल फुसकारली, एकमेकांबरोबर उभी राहिली. शिंगाच्या धडाधड धडकी बसू लागल्या. मातीचा धुळा आभाळभर उडू लागला. धुळ्यानं काय दिसत नव्हतं, फक्त बैलांच्या टकरीचा आवाज येत होता. आता मधी कसं जावं हेच कळत नव्हतं मला. भेदारलेलं बारकं पाडं आईच्या आड दडत होतं. बैल गाईच्या भोवतीनं भिडली होती. ते दूध पितं पाडं त्या खुर्दाळ्यात सापडलं. महादा देसाईच्या खोंडाचं शिंग पाड्याचं पोट फाडून गेलं. माळावरची पोरं दगडं भिरकावीत पळत आली. दगडाच्या माऱ्यानं बैल लांब पळाली. गाईचं पाडं मात्र रक्तबंबाळ होऊन पडलं होतं आणि गाय त्याच्या भोवती हांबरत होती. सांगणारा म्हातारा सांगता सांगता रडूच लागला. येताळाच्या डोळ्यामुहर मिरा आली. तिच्या आठवणनं त्याला हुंदका आवरला नाही. सारखी डोळ्यासमोर मिरा आणि जया घुटमाळू लागली. म्हातारा येताळाकडं आणि येताळा म्हाताऱ्याकडे बघित होता. दोघांच्याही डोळ्यातनं खारं पाणी गळत होतं. एवढ्यात बाबळीच्या बारक्या फाट्याला बांधलेली कालवड सुटून गेली. तिला कोणीही अडवलं नाही. सुटलेली कालवड कान टवकारून माळभर पळू लागली. येताळानं मनावर घेतलं, म्हाताऱ्याचं खरं आहे. आणावं जयाला. पोटची पोर किती दिवस सोयऱ्याच्या दारात राहणार. पोरीसाठी जयाला आणू. हे गाव सोडू, पण आपली पोरगी खुर्दाळ्यात सापडू नये. एकाएकी त्याच्या मनात सुखाव्याची लहर उठली. पोरगी आणि जया आपल्याकडे येणार या विचारानंच येताळा सुखावला. कितीतरी दिवसातनं मन थोडं शांत झाल्यासारखं वाटत होतं. त्यानं डोळं पुसलं. गाय दिसेनाशी झाली. बाबळीची सावली कलली म्हणून दोघंही बसल्या जागेवरनं उठली. आज येताळाला खावंसं वाटलं. सकाळी त्यानं 2-4 भाकरी केल्या होत्या. त्याच दुमत्या करून चिरगुटात बांधून आणल्या होत्या. त्यावर मिरचीच्या ठेच्याचा गोळा. सकाळपासून उन्हात असल्या भाकरी वाळल्या होत्या. म्हाताऱ्या, भाकरी हाय, खातूस काही? नाही ग, खा की, भूक लागली असेल. नाही नाही कसं, ये मला बी भूक नाही, पण तुझ्यावर खातू 2 घास. म्हातारा जागेनं उठला नाही. तिथनंच तो पुढं सरकला. येताळनं एका भाकरीवर ठेचा ठेवला, म्हाताऱ्याला दिली. दोघंही घास तोंडात घोलमडत होते, पण तो नरड्याखाली उतरत नव्हता. बराच वेळ झाला, पण दोघात एक भाकरीही सरली नाही. म्हाताऱ्यानं उरलेली भाकरी चिरगुटावर ठेवली. येताळनं चिरगुट गुंडाळलं. माळाच्या उताराला धनगराची विहीर. पाणी पिण्यासाठी दोघं माळ उतरू लागले. ठेच्यानं तोंड भाजलं होतं. गार गार पाण्यानं पोट गच्च भरलं. म्हातारा हळूहळू चढ चढत होता. येताळा त्याच्यावर चढ चढून वर आला. बघतो तर भाना म्हातारीची गाय बाबळी खाली येऊन थांबली होती. म्हाताराला बघताच गायीनं मान वळवली. म्हाताऱ्याच्या जवळ सरून त्याला चाटू लागली.
येताळा गाईकडे बघतच राहिला. तो मनातल्या मनात म्हणाला, येताना ही म्हाताऱ्याला दरादरा ओढत होती अनोळख्यासारखी, आणि आत्ता माया जिती झाली हिची. माणूस असू नाहीतर जनावर, भूक लागल्यावर कुठं बी तोंड घालतंयच. येताळा निघतो घराकडं म्हणत म्हातारा निघाला. त्याच्या मागं गाय चालत होती बिगर दाव्याची. नजरेतून ते गडप होत नाहीत तोपर्यंत येताळा तिकडं बघतच राहिला. या जगाच्या गुत्ताड्यातनं बाहेर पडलं पाहिजे. जया चुकली चुकली, पण कोण चुकत नाही. त्यानं सासूरवाडला जाण्याचा निश्चय केला. 3 दिवसाच्या मजुरीचा दाम घेऊन येताळा जयाकडे जाणार होता. तिला आणण्यासाठी सोबत मीरा पण येणार होती. हे जग गुत्ताडा वाढवतंय, आपण त्यात गुत्तायचं नसतं. हे म्हाताऱ्याचं वाक्य त्याला सारखं सारखं आठवत होतं. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.